काल ज्या पद्धतीनं आम्ही काळ्या बाजारात विकणारा गॅस पकडला, गुन्हा दाखल व्हायला तब्बल 8 तास काल लागले. पुरवठा विभाग आणि पोलीस हे 2 विषय याच्यात होते, परंतु एकमेकावर टाळमटाळी खूप वेळ काल करण्यात आली. परंतु शेवटी गुन्हा दाखल झालेला आहे. सदर एजन्सीचा परवाना त्वरित रद्द करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. आणि नागरिकांना अशा पद्धतीनं कुठं 1 रुपया जास्त येईल. मी तर सांगितलं की कोणत्या एजन्सीला नागरिकांना बोलूच नका, तुम्ही लाईनला उभा करा, तुम्ही घरपोच द्या. आणि म्हणून ज्या पद्धतीनं रॉकेलचा काळा बाजार चालू आहे याचा गॅसचा, घरगुती गॅसचा, आणि दुसरी गोष्ट वेळेवर गॅस न देणं. एकीकडे सरकार केंद्राचं राज्याचं सगळ्या घोषणा करतं की कोणती गॅसची टंचाई नाही, कोणती पेट्रोलची टंचाई नाही, कोणती डिझेल. मग हे का निर्माण होतं हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून याच्याविषयी जनतेनं सुद्धा जागरूक असावं. शिवसेना जनतेच्या सोबत आहे. जनतेला 1 रुपयाचाही कुठं जर गॅस वितरकांनी किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तींनी, कर्मचाऱ्यांनी जर विदाऊट पावती 1 रुपया जरी घेतला तर मला असं वाटतं त्याला धडा शिकवण्याची शिवसेनेची भूमिका आहे. काल आम्ही शिकवलेला आहे. 3-4 जण गुन्हे दाखल झालेले आणि मला असं वाटतं निश्चित याच्यामध्ये फरक पडेल. काल जे आहे ते रुपाली चाकरकर यांनी परदेशी राजीनामा दिला. त्यांची चौकशी करावी, त्यांना 6 रुपये अशुद्धा मागणी करताना पाहिजे. हे तर सत्य. ज्या अर्थी त्यांना महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला, पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, तर याचं खोलवर गेलं तर त्यांचा सहभाग सगळा सुस्पष्टपणे दिसतोय. त्याच्यामुळं मला असं वाटतं जे काय असेल ते पोलिसांच्या तपासात येईल. फार मी एखाद्या महिलेविषयी बोलणं योग्य होणार नाही, परंतु निश्चित जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यात कोणी असो त्याला कायद्याच्या